श्रीहरी प्रेरणया श्रीहरी प्रीत्यर्थम. श्रोतेहो नमस्कार. श्री पूर्ण प्रज्ञादर्शन या डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 35व्या भागात मी पुष्पा पुराणिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आजचा पहिला मुद्दा आहे यज्ञवैभव. श्रीकृष्ण प्रतिष्ठापनेनंतर श्री मध्वांनी एक विशेष यागही करविला. मरडिताय नामक एक दुष्ट तांत्रिक आपल्या अनुयायी परिवारासमेत श्रीमध्व प्रवर्तित शुद्ध संप्रदायाच्या विरोधी कारवाया करण्यास सिद्ध होता. आपणच यज्ञाचे विधिविधान जाणणारे महायाजक असल्याच्या भ्रमात तो होता. युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाला प्रबल विघ्नवत उभा ठाकणाऱ्या जरासंधाप्रमाणे ही दुष्ट व्यक्ती होती. अनेकविध प्रयत्न करून अनेकविध प्रश्न उभे करून त्याने प्रतिष्ठापनेच्या कार्याला व तदनंतरच्या संबंधित कार्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीमध्व सकल शास्त्र कोविद होते. त्याबरोबर सकल वाद कोविद असणारे जगद्गुरूही ते होते. त्याला सामोरी जाण्यास काहीही प्रयास पडलेच नाहीत. त्याच्या सकल आक्षेपांना त्यांनी चपखल उत्तरे देऊन त्याला निरुत्तर केले. आपल्या सहाय्यासाठी म्हणून बरोबर आणलेल्या सोबत्यांनाही त्यांनी सर्व तोपरी जिंकले. शास्त्रोक्त पद्धतीनेच प्रतिष्ठापना कार्य यज्ञादी कार्ये होतील याची पूर्ण काळजी त्यांनी घेतली आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच कार्य संपन्न झाले. श्रीमध्वांच्या महानतेचा हा आणखीन एक पैलू. सामान्यतः वेदाध्ययन पूर्ण केलेल्यांना वेदांगांचा परिचय नसतो. वेदार्थ तर स्वप्नवत बाप. अनेक वैदिकांना ब्रह्मसूत्रासारख्या निर्णायक शास्त्राचा गंधही नसतो. आणखीन आढळणारा एक विपर्यास म्हणजे अनेक विचारवंत आचारशून्य असल्याचे दिसून येते. आचारवंतांमध्ये वैचारिक प्रज्ञेचा अभाव उठून दिसतो. वेदार्थ कोविद म्हणवून घेणाऱ्या अनेकांना इतिहास पुराणादींची नीट समज नसते. काही यज्ञयागही कार्यात अनासक्त असतात, तर आणखीन अन्य काहींना अज्ञान किंवा मिथ्याज्ञान असते. अनेक याज्ञिकांमध्ये शास्त्रज्ञान नसते. काहींना तर शब्दज्ञानही नसते. इतिहास पुराणांमध्ये परिणत असणाऱ्या अनेकांना वेदवाङ्मयाबद्दल आसक्ती नसते. प्रवीण असणारे याज्ञिकही आपल्या उपलब्ध संकुचित ज्ञानात संतुष्ट राहतात. तंत्रशास्त्राचे ज्ञान तर अत्यंत विरळच. श्रीमध्व हे विश्वातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण तत्त्वज्ञानी. वेद असोत, वेदांग असोत, इतिहास पुराणे असोत, व्याकरण मीमांसा असो, काव्य नाटकादी असो, यज्ञयाग असोत, तंत्रमंत्रादी असो, सकल शास्त्रात त्यांचे पांडित्य परिपूर्णतेचे. अत्यंत शुद्ध निर्णय, तळस्पर्शी विवेचन आणि अप्रतिम अनुष्ठान म्हणूनच प्रज्ञावंत त्यांचा गौरव करताना म्हणतात, न च मध्वसमो गुरु. श्रीकृष्ण प्रतिष्ठापना झाल्यानंतर यज्ञही निर्विघ्नपणे पार पडला. गुरुपुत्र वासुदेवाचार्य यज्ञाचे यजमानपदी दीक्षित म्हणून होते. त्यांच्या जन्मापासूनच त्यांच्याबरोबर आलेली डोकेदुखी दूर करून पूर्वजन्माचे स्मरणही त्यांनी अनुग्रह रूपाने त्यांना देऊन त्यांचा उद्धार केला होता. हे आपण मागेच पाहिले आहे. श्रीमध्वांनी त्यांना अतिदुर्मिळ अशा यज्ञाचे यजमानपद भूषविण्यास देऊन आणखीन विशेष अनुग्रह त्यावर केला होता. श्रीमध्वांच्या संपर्काने विशेष फल प्राप्त होण्याचे हे आणखीन एक उदाहरण.
या यज्ञाचे होतृस्थान म्हणजे पूजकत्व अलंकृत केले ते स्वतः श्री मध्वांच्या अनुजांनी म्हणजे पूर्वश्रमीच्या धाकट्या बंधूंनी. याज्य, अनुयाज्य, प्रवर्ग विभव, अभिष्टादी मंत्रांच्या उच्चारणांनी त्यांनी होतृस्थानास विशेष करून शोभायमान केले. देवसमुदायासही आनंदित करणारा तो वैभवशाली सोहळा होता. यज्ञ हे सिद्धिप्राप्तीचे परमपावन साधनांपैकी एक साधन असल्याचे भगवद्वचन आहे. भगवद्गीतेत तसे म्हटले आहे. जगचक्राने ते एक प्रमुख अंग असल्याचे विहित आहे. वेळोवेळी यज्ञयागादी कार्ये नियमितपणे करणे हे केवळ वैयक्तिक सुख संतोषासाठीच नव्हे तर लोककल्याणाचे ते प्रमुख साधन होय. त्याचप्रमाणे यज्ञयागादींचा त्याग सर्वथा अनर्थाचे कारण ठरते. हे तत्वही श्री पूर्णप्रज्ञाने या प्रकारे यज्ञकार्य संपन्न करून दाखवून दिले. यज्ञाचे यश त्याच्या यजमान आणि पुरोहितांवर अवलंबून असते. अनधिकारी पुरोहितांकडून करवून घेतल्यास यज्ञ निरर्थक आणि अनर्थकही ठरू शकतो. अर्हता प्राप्त जनांनी मिळून रीतिनीतीचे आचरण करून संपन्न झालेला हा यज्ञ आदर्शवत होता. स्वतः श्री मध्वाचार्यांनी त्याचे नेतृत्व स्वीकारून कोणत्याही असुरी शक्तीचे विघ्न त्या आड येणार नाही याची दक्षता घेतली. अत्यंत श्रेष्ठ असणारी देवताच सोमपानहार असण्याबद्दल निश्चित करून अजमावून पाहण्यास सरसावले. तेव्हा अन्य सर्व देवतांना मागे टाकून वायुदेवांनीच म्हणे तो मान पटकावला. विशेष म्हणजे त्यांनी 3 वेळा तसे केले. त्यामुळे त्यांना प्रथम सोमपानहार देवता अशी प्रशस्ती प्राप्त झाली. ते वायुदेव म्हणजेच श्री पूर्णप्रज्ञ होत. स्वतः त्यांच्यासारख्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या त्या यज्ञ सोहळ्याचे वर्णन केवळ शब्दातीत होय. भारती रमण मुख्य प्राणांतर्गत या अनुसंधानाने हाती घेतलेल्या कर्मांना विशेष महत्त्व प्राप्त होते. असे असताना स्वतः भारती रमण मुख्य प्राण असणाऱ्या श्रीमध्वांनीच तो यज्ञ संपन्न करविला हे त्या यज्ञाचे विशेष. अपरोक्ष ज्ञानी नाही. विहित कर्मानुष्ठानामुळे मोक्षकाळात विशेषत्वाने आनंदोद्रेकाची अनुभूती प्राप्त होते. श्रवण मननादींप्रमाणेच यज्ञादी रूपातील स्वविहित कर्मानुष्ठान ज्ञानेच्छूंसाठी अनिवार्य असल्याचे त्यांनी विशेष प्रमेयाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. आज आपण इथेच थांबत आहोत. पुढील भागात पुन्हा भेटूया. पुढील भागातील मुद्दा असेल तंत्रसार संग्रहाची रचना. तोपर्यंत नमस्कार. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.